वाजवणार आहे। आयोजकांकडून सूचना आलेल्या आहेत, घंटी वाजवली तर तुम्ही समजून जायचं का आपली वेळ म्हणजे 10 मिनिटाच्या वर आपली वेळ गेलेली आहे। धन्यवाद। राजारामदादा पाटील, आपणास विनंती असेल। सर्वांना नमस्कार। ताई, प्रथम मी आपल्या वक्तव्याबद्दल सर्वांची माफी मागतो की मी दैवत वगैरे नाही, सामान्य कार्यकर्ता आहे। प्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते दिबा पाटील यांनी दैवत शब्दच नाकारलाय की आम्ही कोणालाही देव मानू नका, कारण ही लोकशाही आहे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम आमच्या गावांची स्थापना केली, ते रयतेचे राजे। आणि नारायण नगू पाटील ज्यांनी जमीन हक्कांच्या लढ्याला कोकणात सुरुवात केली, त्यांच्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचे प्रणेते आहेत। आणि सगळ्या महापुरुषांना वंदन करून मी आज आपणा सर्वांना धन्यवाद देतो की निवडणुका चालू आहेत आणि सगळ्यात महागडा वेळ कोणाचा असतो तर उमेदवारांचा। आणि प्रत्येक क्षणाला त्यांना लोक बोलवत आहेत की तुम्ही या। मी इथले आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना धन्यवाद देईन की सत्ताधारी पक्षाबद्दल विरोधी पक्ष आणि लोक आपल्या तक्रारी व्यक्त करत असतात आणि ह्या तक्रारी ऐकायला फार मोठं मनोधैर्य लागतं लोकशाहीमध्ये। आणि कारण आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सत्ताधारी पक्षा इतकाच लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो। आणि आमच्या विरोधी पक्षाचे आमदार माजी आमदार बाळाराम पाटील साहेब हे इथे आहेत। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्श लोकशाहीचं उदाहरण पनवेलमध्ये पाहायला मिळते, कारण कुठल्या आमदारांची विरोधी पक्षांची हिंमत नसते की लोकांच्या समोर जाऊन त्यांचं मनोगत ऐकायचं। आणि म्हणून खरं बोलायला खूप वेळ आहे, पण सगळ्यात महागडा वेळ हा आमदारांचा आहे। आणि म्हणून त्यांचा आदर करून आणि तुमचा आदर करून मी थोडक्यात भूमिका इथे मांडतो। खरं म्हणजे विचारपीठावर जेवढे मान्यवर बसलेले आहेत त्याच्यामध्ये खाली सुद्धा मोठमोठे लोक बसलेले आहेत। आमचे नेते सुधाकर पाटील आहेत, ज्यांनी माझ्यासोबत आम्ही अनेक आंदोलनात काम केलेलं आहे। आमचे म्हात्रे साहेब नगरसेवक आहेत। आणि आज विशेष म्हणजे महाराष्ट्रात ज्यांचं निरीक्षण आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करताना काय अडचणी येतात, असे एक पाहुणे आपल्याला लाभलेत, ॲडव्होकेट प्रल्हाद कचरे साहेब आणि ॲडव्होकेट के.टी. खांडेकर साहेब। यांना पहिल्यांदा भूमिपुत्रांची बाजू ऐकण्याची संधी मिळणार आहे आणि तटस्थपणे ते न्याय करणार आहेत। म्हणून या कार्यक्रमाला मी धन्यवाद देतो, खास करून आमच्या दोन्ही आमदारांना, की तुम्ही मोठ्या मनाने या कार्यक्रमामध्ये लोकांचं म्हणणं ऐकतायत। बंधू आणि भगिनीनो, विषय असा आहे की नैनाच्या विरुद्ध आपण लढा लढतोय आणि या पनवेल शहराची लोकनेते दिबा पाटलांची परंपरा आहे। 2 वेळा खासदार, 4 वेळा आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत लोकसभेत हे प्रश्न मांडलेले आहेत। आणि म्हणून सुरुवात आज जी परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्था आहे यांचा 3रा वर्धापन दिन आहे। मी या संस्थेला आणि तिथल्या गावकऱ्यांना धन्यवाद यासाठी देतोय की आपल्याला माहिती आहे की किरण पाटील ही राजकीय पार्श्वभूमी नसलेला तरुण आहे, इंग्लंडमध्ये नोकरी करत असलेला तरुण आहे आणि त्यांनी गावठाणासारख्या दुर्लक्षित विषयावर काम करायला सुरुवात केली। आणि म्हणून सगळ्या तरुणांना मी धन्यवाद देईन। तरुणांनी किरण पाटलांसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। बंधूंनो, ज्यावेळी आम्ही दुसऱ्याच्या शेतात जमीन कसत होतो त्यावेळी ही जमीन आम्हाला भेटली पाहिजे, या कुळ कायद्याचं राष्ट्रीय आंदोलन इथल्या रायगड ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी चालवलं, म्हणून देशाला कुळ कायदा भेटला। ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। यानंतर आपल्या जमिनी MIDC साठी घेतल्या गेल्या, यानंतर आपल्या जमिनी शिडकोसाठी घेतल्या गेल्या, सेससाठी घेतल्या गेल्या आणि आता नैना प्रकल्पासाठी घेतल्या जात आहेत। पहिल्यांदा आम्ही जो कायदा केला कुळ कायदा, त्या कायद्यामध्ये जे ड्राफ्टिंग आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे की ज्यांना जमीन नाही त्यांना जमीन द्या। आता दुसरा अर्थ असा आहे की त्यांना पुन्हा भूमीहीन बनवू नका, आणि पुन्हा पुन्हा भूमीहीन बनवलं जात आहे। आणि म्हणून संपूर्ण रायगड जिल्ह्यात जे आगरी, कोळी, कराडी, भंडारी सगळ्या समाजाचे लोक आहेत त्यांनी जी इथे आंदोलनं केली, चिरनेर जंगल सत्याग्रह असेल, शिडको विरुद्ध 12.5% आंदोलनातून 2013च्या पुनर्वसन कायद्याचा जन्म झालेला आहे। आणि म्हणून इथे 2 जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मोठी परंपरा आहे, त्यांना विधानसभेत जाण्यासाठी मी शुभेच्छा देतो, यासाठी देतो की दिबा पाटील साहेबांची परंपरा आपण चालू ठेवावी, म्हणून हा कार्यक्रम आहे।
आता निवडणूक चालू आहे, आचारसंहिता चालू आहे आणि या आचारसंहितेमध्ये आपण हा कार्यक्रम करतोय. हा खऱ्या अर्थाने नागरिकांचा कार्यक्रम आहे आणि नागरिकांची मतं व्यक्त करण्यासाठी कुठलीही आचारसंहिता नसते. आणि म्हणून या कार्यक्रमाचं जे सूत्र आहे त्यामध्ये सूत्रामध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत की आमचं गावठाण पहिल्यांदा निश्चित करा. आणि म्हणून मुंबईपासून गावठाण चळवळीची सुरुवात झाली की मुंबई महानगरपालिका इंग्रजांनी केली, तिथे ग्रामपंचायत नव्हती, तरी सुद्धा गावं आहेत. आणि जगभर फिरून आलेले किरण पाटील आहेत किंवा अनेक लोक जगभर फिरलेले आहेत, त्यांना माहित आहे. बाळाराम पाटलांवरचं गाणं चालू होतं, त्या वेळ झाला आरतीला, त्याचं नावच आलं होतं त्या गाण्यामध्ये. आपले लोक काही परदेशात गेले होते. सांगायचा मुद्दा असा की परदेशात सुद्धा मूळ गावठाणं जपलेली आहेत, ती तोडलेली नाहीत. आणि ही जी गावठाणं आहेत, ही गावठाणं लढवायची कशी? आता नैना विरुद्ध लढतोय आपण, सिडको विरुद्ध लढतोय, पण सिडकोने सांगितलं की 95 गावांना आम्ही जमीन मालकी देत नाही, भाडे करार देतो. अशा वेळी लढायचं कसं? आपले नेते तर लढत असतात, परंतु गावाच्या कमिट्या असल्या पाहिजे. गावाचं एक हे लढायला सुटसुटीत आहे. आणि म्हणून किरण पाटलांनी जशी गाव कमिटी केलेली आहे, या पद्धतीने आपण गेलो तर निश्चितपणे आपल्याला न्याय करणं सोपं जातं. कारण कुठल्याही नेत्याला प्रत्येक घर आणि प्रत्येक गाव हे पाहता येत नाही. आणि मी इथे आलेल्या लोकांना यासाठी धन्यवाद देईन. लोकनेते दिवा पाटलांनी जमीन हक्काच्या आंदोलनाला सगळ्यात जास्त महत्व दिलं आणि यासाठी लढणाऱ्या लोकांना सुद्धा जास्त महत्व दिलं. म्हणजे 84च्या आंदोलनामध्ये जे लोक हुतात्मे झाले त्यांच्याबद्दल दिवा पाटलांचे शब्द आहेत की हुतात्म्यांचं रक्त वाया जात नसतं आणि वाया जाऊ देणार नाही. हे जे फाउंडेशन आहे आमच्या जमीन हक्काचं, जमिनींसाठी मरायला सुद्धा तयार राहा. जरी स्वातंत्र्य मिळालं असलं तरी आपल्यावर गोळ्या घालणारे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील याच महाराष्ट्रातून जन्माला आले. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये 2 भाग झाले, भूमिहीन असलेले मूळचे शेतकरी, कुळ असलेले शेतकरी आणि जमीनदार शेतकरी. मग जमीनदार शेतकरी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा तो गोळ्या घालतो कुठल्या भूमिहीन असलेल्या लोकांना. आणि म्हणून सतत संघर्ष करत राहा. हा दिवा पाटलांचा संघर्ष आमच्या लोकांना माहित आहे. म्हणून आमच्या लोकप्रतिनिधीचं महत्व फार जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून किरण पाटलांनी जी गावाची संघटना केली, माझ्या सगळ्या नेत्यांना विनंती आहे की गावं संघटित करून घ्या. या गावामध्ये सगळ्यात महत्वाचं एकक आहे आपलं घर. आपलं घर आपण मोजलं पाहिजे, ते किती स्क्वेअर फीट आहे, रस्ता किती स्क्वेअर फीट आहे, हा आपण मोजला पाहिजे. हे सरकार करणार नाही. आणि इथे 2 मान्यवर आहेत, त्यांना मी सांगतो, कचरे साहेब आणि खांडेकर साहेब, की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सरकार कुठं चुकलंय? भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि त्यामध्ये आर्टिकल 40 मध्ये सांगितलं की गावं संघटित करा. पण केंद्र सरकारला, राज्य सरकारला गावं संघटित करता आली नाहीत. आणि आज अशी स्थिती आहे की तुम्ही शहरं वाढवत चाललीत आणि शहरांमध्ये आपली ऐतिहासिक गावं तुम्ही संपवायला निघालीत. या गावांमध्ये रायगड किल्ला पण आहे, प्रतापगड किल्ला पण. उद्या तुम्ही याच्यावर पण योजना राबवाल आणि सांगाल याच्यावर काय आम्ही हॉटेल काढू, हे करू, ते करू. पण ही माणसाच्या हृदयातली ठिकाण आहे. जसं दिवा पाटलांचं स्वतःचं घर आहे, आमच्यासाठी एखाद्या तीर्थक्षेत्रापेक्षा मोठं आहे, कारण त्यांनी आम्हाला जगायला शिकवलं. बंधू आणि भगिनींनो, मी यामध्ये एकच सांगेन की नैना येऊन खूप उशीर झालेला आहे. आणि आज स्थिती अशी आहे, आपल्याला माहित आहे, जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे कायदे येतात त्या कायद्याच्या मुळाशी जावं लागतं. से झालं त्यावेळी दत्ता पाटील, न्यायमूर्ती कोळशे पाटील, PB सावंत यांनी त्याला विरोध केला, कायद्याने विरोध केला आणि सांगितलं की अशा प्रकारचे कारखाने तुम्ही विकसित जमिनींच्या क्षेत्रात, म्हणजे इथे बंदर आहे, विमानतळ आहे, इथे का आणता? आज सेजमध्ये एकही प्रकल्प झालेला नाही. आज नैना प्रकल्प येतोय, याच्यामध्ये तुम्हाला मी आठवण करून देईन. मला माहित आहे वेळ कमी आहे. 2013ला लोकनेते दिवा पाटलांचं निधन झालं आणि 2013ला भूसंपादन कायदा 2013 आला आणि या भूसंपादन कायद्यानुसार 20% विकसित जमीन, बाजारभाव आहे तो 1 कोटीपर्यंत जातोय किंवा 5 कोटीपर्यंत जातोय. मग 13च्या कायद्याने जर भूसंपादन करायचं असलं, कारण महाराष्ट्रापेक्षा नवी मुंबईची जमीन सगळ्यात महाग आहे आणि म्हणून ही जमीन घ्यायची असेल तर सरकारला परवडत नाही. आणि म्हणून केंद्रामध्ये सगळ्या देशाला 2013चा कायदा लागू असताना राज्य सरकारने स्वतंत्र कायदा आणला आणि हा कायदा खरं म्हणजे 2013च्या कायद्यासमोर न टिकणार आहे आणि मूळ कायद्याचा अपमान करणारा कायदा आहे. लोकनेते दिबा पाटील हे वकील होते, खासदार होते, आमदार होते, यांना या गोष्टी सगळ्या समजत होत्या. आम्ही मात्र 2013च्या कायद्याची अंमलबजावणी केली असती तर आज ही आपल्यावर वेळ आली नसती. या कायद्यातला तोटा सगळ्यात सांगतो. या कायद्यामध्ये ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्यांचे अधिकार संपवलेले आहेत. त्यांना काही ग्रामपंचायतला अधिकारच राहिला नाही.
गावठाणाला अधिकार राहिलेला नाही. आणि आता 13च्या कायद्याची जी अंमलबजावणी राहिलेली आहे त्यामध्ये हा जो राज्याचा कायदा आहे, कायद्याचे तज्ज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे की केंद्राच्या कायद्यासमोर राज्याचा नैना कायदा टिकू शकत नाही. परंतु आम्ही विरोधच नाही केला. आणि आज सुद्धा पाहिलं तर एवढी काही लोक आलेली नाहीत. म्हणजेच लोकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी प्रबोधनाची शिबिरं घ्यावी लागतात. राजकीय पक्ष आपापल्या ठिकाणी लढत असतात, परंतु माझ्या घराची काळजी मी घेतली पाहिजे हा विषय न केल्यामुळे आज जर तुम्ही पाहिलं की ही नैना स्कीम आहे, ही नैना स्कीम ही स्कीमच आहे. ती जशी दिबा पाटलांच्या आंदोलनावर वसंतदादा पाटलांनी गोळ्या घालून जमिनी घेतल्या, ती त्या सत्ताधारी जातींची, सत्ताधारी समाजाच्या फायद्यासाठी होतं. आता सुद्धा तेच आहे. यामध्ये नुकसान ओबीसी घटकांचं आहे, आगरी कोळ्यांचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन, नैना हा खरं म्हणजे कायदाच नाही आहे. कोर्टात जायची ज्याची हिंमत असेल ते जाऊ शकतात आणि सांगू शकतात 13चा कायदा आहे, त्याचे फायदे जास्त आहेत, ते तुमची स्कीम आम्हाला मान्य नाही. एअरपोर्टमध्ये सुद्धा आम्ही अशा प्रकारचा विरोध न केल्यामुळे आमचं नुकसान झालं. आणि म्हणून मी तुम्हाला विसरलेल्या गोष्टी सांगतोय. लोकनेते दिबा पाटलांनी संघर्ष करण्याची आम्हाला परंपरा दिली, परंतु पैसा आल्यानंतर आम्ही लोकांना शरण द्यायला लागलो आणि त्या शरणागतीमध्ये आमची ही आज अवस्था झाली. पुन्हा एकदा या परिवर्तन गावठाण विस्तार सामाजिक संस्थेला धन्यवाद देतो की गावठाणाचा मूळ प्रश्न जो आहे ती गावं ह्यामध्ये आमची सुरक्षित राहिली पाहिजे. हे भाषण करून न सांगता त्यांनी गाव मोजलेलं आहे, त्यांनी घरं मोजलेली आहेत आणि शासनाला प्रस्ताव दिला, न्यायालयात गेले आणि न्यायालयाने सांगितलं की होय, आर्टिकल 40 नुसार गावांचा अधिकार नैनापेक्षा मोठा आहे, 2013च्या कायद्याचा अधिकार मोठा आहे, पण याचं प्रबोधन नसल्यामुळे आमचं नुकसान झालं. पुन्हा एकदा मी आपला सगळ्यांना धन्यवाद देतो. किरण पाटलांचा, किरणच्या गावकऱ्यांचा आदर्श घेऊन